ओबीसी समाजाच्या नेत्यांनी जी.आर. नीट वाचा. ओबीसी नेत्यांना फडणवीसांचं आवाहन. तर मुख्यमंत्र्यांचा आदर करतो, त्यांचा हेतू चांगला. मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. 17 सप्टेंबर नंतर राज्यात अराजकता माजेल. छगन भुजबळांचा सरकारला इशारा. देशामध्ये लोकशाही आहे, जरांगेशाही नाही. जरांगेशाही येण्याची शक्यताही नाही. छगन भुजबळांचा जरांगेंवर निशाणा. मराठा आरक्षणाच्या जी.आरला कोणी चॅलेंज केलं तरी धोका नाही. मंत्री शंभूराज देसाईंचा भुजबळांना टोला. सर्वोच्च न्यायालयाचा धडाकेबाज निर्णय. आरक्षणाचे लाभार्थी खुल्या प्रवर्गास पात्र नाहीत. आर्थिक किंवा जातीय आरक्षण घेणारे खुल्या प्रवर्गात अपात्र. मराठ्यांना कुणबी व्हायचं नाहीये का? सरकारनं आदेश काढूनही प्रतिसाद नाही. मराठे कुणबी प्रमाणपत्र घ्यायला येईनात. पंतप्रधान मोदींना ठाकरे कुंकू पाठवणार. भारत पाक क्रिकेट सामन्याविरोधात ठाकरे गट आक्रमक. भारताच्या पाकसोबत क्रिकेट खेळण्याचा ठाकरेंकडून निषेध. नागरिक नसताना सोनिया गांधी मतदार कशा बनल्या? न्यायालयात सोनिया गांधींच्या मतदार बनण्यावर आक्षेप. सोनिया गांधी 1980 मध्ये बनल्या मतदार. मतदार झाल्यावर 1983 मध्ये सोनिया बनल्या नागरिक. हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला आव्हान. हैदराबाद गॅझेटियर विरोधात उच्च न्यायालयात याचिका. मराठा कुणबी एक नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. सरकारकडून न्यायालयाविरोधात प्रमाणपत्र वाटप. शिवाजीनगर स्टेशनचं नाव बदललं. कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध. कर्नाटक काँग्रेसकडून शिवरायांचा अपमान. फडणवीसांचा टोला. मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडवर. अमित साटम, प्रवीण दरेकरांनी बोलावली सहकार आघाडीची बैठक. जळगावात पवार गटाच्या पदाधिकारी मेळावा. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित. महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी मेळाव्याकडे फिरवली पाठ. पंतप्रधानांकडून सरसंघचालकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मोदींकडून भागवतांच्या कार्याचं कौतुक. भागवतांनी कठीण प्रसंगामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नेतृत्व केलं. नागपुरात ट्रक चालकाकडून लाखोंच्या तूर डाळीची चोरी. उत्तर प्रदेशात जाणाऱ्या मालाची इंदोरमध्ये परस्पर विक्री. वर्ध्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. सोयाबीन पिकावर दुहेरी संकट. शेतकरी चिंताग्रस्त. येलो मोझॅक नंतर आता पावसाचा तडाखा.